नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये नागपंचमीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. नागपंचमी हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो. यावेळी नागपंचमी 9 ऑगस्ट 2024 रोजी आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यास कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते. तर काय आहे नागपंचमीची तिथी, शुभमुहूर्त, त्याचं महत्त्व, ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आणि नागपंचमी दिवशी काय करावे, काय करू नये, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका. नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जातो. श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागांची पूजा केल्यानं कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते. नागपंचमीचा शुभमुहूर्त काय आहे, तर श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 9 ऑगस्ट रोजी सकाळी 12:36 सुरू होते आणि 10 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे 3:14 समाप्त होणार आहे. शुक्रवारी सकाळी 6:01 ते दुपारी 3:14 आपण नागदेवतेची पूजा करू शकतो. तर आपण नागपंचमी कशी साजरी करायची, तर नागपंचमी दिवशी सकाळी लवकर उठावं, चौरंगावर किंवा बाठावर किंवा आपल्या भिंतीवरती नागाचं चित्र काढावं. शक्य असल्यास मातीचा नाग आणून त्याची पूजा करावी. नागाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवावा. दही, दुर्वा, गंध, अक्षदा, फुलं अर्पण करून त्याची पूजा करावी. पूजेवेळी नागदेवतेचा मंत्रोच्चार करावा. नागदेवतेची पूजा केल्यास कालसर्प दोषांचा प्रभाव कमी होतो, असं भविष्यात पुराणात सांगितल्याची आख्यायिका आहे. सर्पभय मुक्तीसाठी नागपंचमीला घराच्या मुख्य दारावरती गायीच्या शेणानं नागाची मूर्ती तयार करून त्यावरती दुर्वा आणि शेंदूर लावावा. दिंड, पातोळ्या, मोदक असे उकडून केलेले जाणारे पदार्थ करावेत. त्याचा नैवेद्य दाखवावा. काही ठिकाणी नागदेवतेची पूजा करून तिला दूध लाह्यांचा आणि गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात. आता नागपंचमीच्या दिवशी आपण हे कामे करणे आवश्यक आहे. तर नागपंचमीच्या दिवशी उपवास केला जातो. असं केल्याने सर्पदंश टाळता येतो असं सांगितलं जातं, म्हणून आवर्जून आपण भावाचा उपवास करायचा आहे. तसेच नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करताना त्याला मिठाई, दूध, फुले अर्पण करावेत. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू केतू भारी आहे, जास्त प्रमाणात आहे, त्यांनी नागपंचमी दिवशी नागदेवतेची पूजा आवर्जून करावी. लक्षात ठेवा की नागदेवतेला कधीही पितळेच्या भांड्यातून दूध देऊ नये. तर तांब्याच्या भांडे वापरा तुम्ही, किंवा स्टीलचे वापरा. पुढे नागपंचमीच्या दिवशी चुकूनही आपण ही कामे करायची नाही आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही शेतकरी असाल तर नागपंचमीच्या दिवशी चुकूनही शेतीची कामे, नांगरणीची कामे करू नका. या दिवशी झाडे तोडण्याची मनाई आहे. तसेच धार्मिक शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी झाडे तोडल्याने सापांना दुखापत होऊ शकते. कारण अनेकदा झाडांमध्ये साप लपलेले असतात, स्वतःचं प्रोटेक्शन म्हणून झाडामध्ये बसलेले असतात, म्हणून या दिवशी झाडे तोडू नयेत. तसेच नागपंचमीच्या दिवशी सुई, धागा अशा टोकदार वस्तूही वापरू नये, कारण हे वापरण्यास अशुभ मानले जाते. तसेच नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये. तसेच चुलीवरती तवा ठेवू नये, असं वगैरे संकेत पाळले जातात. तसेच या दिवशी जमीन खणू नये, तसेच शेतामध्ये नांगर चालवू नये असेही म्हटले जाते. आता याशिवाय नागपंचमीच्या दिवशी आपण सांगितलेलंच आहे की टोकदार वस्तू वापरणे टाळावे. तर नागपंचमीचं काय महत्त्व आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात, आणि त्याच्यामुळे आपल्याला काय हानी होऊ शकते. तर या दिवशी सापांना इजा न करणे महत्त्वाचं आहे. नागपंचमीचे मुख्य श्रद्धा सापांसह सर्व प्राण्यांवरती दया दाखवणे हे खरं नागपंचमीचं महत्त्व आहे, नागपंचमी साजरी करण्यामागे. तसेच दूध अर्पण करण्याची परंपरा असली तरी जास्त दूध न वापरणे आणि उगीचच वाया घालवणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. या सणाच्या काळात जंगली साप पकडणे टाळा. यामुळे निसर्गाचा समतोल बिघडू शकतो आणि सापाच्या संख्येला हानी पोचू शकते, ज्यामुळे परिसंस्थेतील जीवांच्या विविधतेवरती परिणाम होऊ शकतो. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.